तिला हे पण माहीत नाही की माझा मुलगा काय करतो. ते तिला कोणतरी विचारलं आणि ते सांगते की तो व्हिडिओ बनवतो, ते काय करतोय, कोण करतोय. तिला भारी वाटतं ज्यावेळी 4 लोक माझ्या मुलासोबत फोटो काढतात, पण त्याच्या बिचारीला हे पण माहीत नाही की हे किती दिवस चालणार. मी ज्यावेळी पहिला कॅमेरा घेतला ना 8 शिडी, त्यावेळी तिचं सोनं वगैरे दान ठेवलेलं. मी तिला बोललो होती की मला फक्त 5 वर्ष दे. त्याने मला एक पेप्सीच्या फॅक्टरीतून केलं, म्हणजे पेप्सी आपण खातो ना ते मँगो वगैरे असं. त्यामुळे मला पहिला दिवसाला पगार होता 65 रुपये. माझा पहिला महिन्याचा पेमेंट जे होतं ना ते 1800 का 1900 रुपये होतं. त्यात माझी भरपूर स्वप्न होती की मला पुस्तकं घ्यायची आहेत, वह्या घ्यायच्या आहेत, पुढच्या वर्षीचं ॲडमिशन करायचं आहे, सगळं करायचं आहे, घरात टी व्ही घ्यायचा, त्याला डिश पण जोडायचा आहे. पावसाळ्यात जरा जरी पाऊस पडला 1 तासभर जरी, तर घरात पाणी येणार हे 100%. खालती टेबल खुर्च्या ठेवून त्याच्यावर बसून जेवायला लागत होतं. मग ही वाईट परिस्थिती होती. वडील साधारण मी माझं 8वीचं ॲडमिशन केलं त्यांनी चांगल्या स्कूलमध्ये. त्याच्यानंतर ते आम्हाला सोडून गेले इन द सेन्स की ते आम्हाला या जगातनं सोडून नाही गेले, ते आहेत अजूनही, पण आम्हाला सांभाळायचं सोडून दिलं त्याने. काही लोक म्हणतात ना की जितकं उशिरा सक्सेस मिळेल तितकं जास्त तुझ्याजवळ टिकेल. माझ्या बाबतीत थोडंसं हे गणित चुकीचं असं वाटतं. एखाद्या व्यक्तीला त्याच्या वेळेत जर सक्सेस नाही मिळाला ना, तर काय उपयोग ती व्यक्ती या जगातून निघून गेल्यानंतर मिळालेलं सक्सेस तर दाखवणार कोणा. तिला तिच्या लग्नात आधी आजीकडनं भरपूर सोनं आलं होतं, जे जुनं ते तिच्यासाठी दिलं होतं तिने. मग मी एक गोष्ट चुकीची काय केली की घर बांधण्यासाठी ते सगळं सोनं विकलं. फेम मिळाला, पैसे नाही मिळाले. ह्याच्यात मी सक्सेस झालो, पण फायनान्शियली फ्री नाही झालो. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड असणार आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल एपिसोड असणार आहे, कारण आज आपण एका स्पेशल गेस्टला, व्हेरी स्पेशल गेस्टला परत एकदा इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांचा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक पॉडकास्ट झाला होता आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे, म्हणून आपण त्यांना पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे. तर त्या स्पेशल गेस्टचं नाव आहे वीरू अजरवाड, ज्याच्या रील्स तुम्ही सगळ्यांनी 100% पाहिल्याच असतील आणि ज्याच्या रील्स आपल्या सगळ्यांना खूप जास्त इमोशनल करत असतात. आणि तो फक्त एक रील स्टार नाही आहे, तर तो स्वतः एक रायटर आहे, डिरेक्टर आहे. त्याने बरेचसे असे सॉंग्स कंपोज केलेले आहेत आणि खूप चांगले सॉंग्स केलेले आहेत आणि तो स्वतःचे सिनेमेसुद्धा करत असतो आणि त्याचे खूप एफर्ट्स आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये. कारण तुम्हीच विचार करा की एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये जर मास्टरी मिळवायची असेल तर मेहनत किती महत्त्वाची आहे. आणि ही सगळी जी मेहनत आहे, त्याच्या मागचा जो स्ट्रगल आहे आणि जे इंटरेस्टिंग किस्से आहेत, हे आज आपण त्याच्याकडनं परत एकदा जाणून घेणार आहोत. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. तर वीरू, तुझं पुन्हा एकदा श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. सगळ्यात पहिला मला इथं बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, कारण का मी मागच्या वेळी आलो होतो. मागच्या वेळेचा भरपूर सारे आपले रील्स व्हायरल गेले आणि मला यावेळी वाटलं की थोडं आपण अजून ओपन होऊया, कारण का माझा तो मागच्या वेळीचा पहिला पॉडकास्ट होता आणि ज्यात मी जास्त ओपन झालं नव्हतं. त्यावेळी खरं सांगायचं म्हटलं तर योगेश दादांनी मला भरपूर म्हणजे इतकं मदत केलं होतं ना की मला बोलता सुद्धा येत नव्हतं आणि यांनी त्यावेळी माझ्याकडनं भरपूर माहिती काढून घेतलेली आहे, पण मी त्यावेळी जास्त ओपन झालं नव्हतं. त्याच्यानंतर ह्यांच्या नावामुळं, ह्यांनी मला स्पेस दिल्यामुळं, ह्यांच्याकडे मी पॉडकास्ट केल्यामुळं मला नंतर भरपूर पॉडकास्टचे ऑफर आले, पण मी तिथंही जितकं ह्यांच्याजवळ ओपन झालं होतं तितकं जास्त ओपन झालं नव्हतं. पण आज विचार करतो की आपली पूर्ण लाईफ जी माझी आधीची होती ती सांगायचं. येस, हां, त्यासाठी मी इथं आलेला आहे. येस, बोलवल्याबद्दल खूप खूप थँक्यू. खरं तर तुझा मोठेपणा आहे तो. पण मला सांग की आता मागच्या वेळेस जो आपण पॉडकास्ट केला होता आणि आता आज जो आहे, समजा 1.5 वर्षाचा गॅप आहे, तर काय काय गोष्टी चेंज झाल्यात? भरपूर गोष्टी चेंज झाल्यात, भरपूर प्रोजेक्ट्स आलेत, भरपूर फॉलोअर्स वाढले, नवीन गाण्याचं चॅनल चालू झालं आणि हे तर सगळं चालू झालं. पण आता विचार करतोय की भरपूर मुलं आहेत ना की आम्ही अशा परिस्थितीत आहोत की आम्हाला ग्रो करता येत नाही. काही लोकांना वाटतं की मी आधीपासून एक चांगल्या घरात नव्हतं आणि म्हणून मला या सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या, पण असं नाही आहे. मग मला त्या मुलांना हे सांगायचं की एकदा मी माझी लाईफ सांगतो, त्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्ही कितपत चांगले आहेत माझ्यापेक्षा, आणि मग तुम्ही किती चांगल्या पद्धतीने तुमच्या आयुष्यात ग्रो करू शकता. तुम्ही तुमच्या ज्या आयुष्याला ते बोलता ना, मला भरपूर लोक माझ्याजवळ शिकायला येतात, त्यांचं असं की आमच्याकडे हे नाही आहे, आमच्याकडे ते नाही आहे, आमच्या ह्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आहेत. मी एकदा माझी लाईफ सांगतो,
त्यानंतर तुम्ही विचार करा. काहीच गोष्टी सांगणार आहे, जास्त नाही सांगणार, पण तुम्ही त्याच्यावर म्हणजे तुम्हाला बघा कसं वाटतं आणि त्यानंतर तुम्ही विचार करा की आपल्याजवळ किती आहे, म्हणजे माझ्याजवळ नव्हतं. त्यासाठी आज इथं आलं. येस. तर गोष्टीची सुरुवात कुठून होते? गोष्टीची सुरुवात लहानपणापासून. माझं हे मी सांगलीत असतं. माझं पूर्ण नाव वीर वज्रवाड, मी मागच्या पॉडकास्टसुद्धा सांगितलेलं आहे. झालं होतं असं की ज्यावेळी 7वी 8वीपर्यंत घरी असायचो, इकडे तिकडे खेळत वगैरे, पण वडील म्हणजे बिल्डिंगचे वगैरे खड्डे करतात. मग त्याच्यानंतर आई धुणमांडी करते, दुसऱ्यांच्या घरी धुणमांडी करणे, स्वयंपाक करणे. आम्ही एक ठिकाणी असे चाकरीच्या पद्धतीने राहत होतो. चाकरी माहिती आहे तुम्हाला? हां. तर त्यांची फक्त जमीन बघायची, त्यांनी राहायला घर देतात आणि थोडेफार धान्य देतात वर्षाला त्यांनी वगैरे, आणि त्याला भाडे वगैरे आपण द्यायचं नसतं. मग तशा आम्ही जमिनीवर राहत होतो. पण तिथे झालं असं ना की एक साधारण घरच्या भांडणामुळे वडील साधारण माझं 8वीचं ॲडमिशन केलं त्यांनी चांगल्या स्कूलमध्ये. त्याच्यानंतर ते आम्हाला सोडून गेले इन द सेन्स की ते आम्हाला या जगातनं सोडून नाही गेले, ते आहेत अजूनही, पण आम्हाला सांभाळायचं सोडून दिलं त्याने. पण ज्या जमिनीवर आम्ही राहत होतो तिथं झालं असं की वडील होते म्हणताना ती जमीन ते घर आम्हाला दिलं होतं त्यामुळे त्यांनी आम्हाला तिथनं बाहेर काढलं. परिस्थिती त्यावेळी अशी होती की कमवणारा व्यक्ती निघून गेला. आईच्या जीवावर माझं शिक्षण, भावाचं शिक्षण, परत आमचं खाणं पिणं सगळं तिच्या अंगावर पडलं. ती धुणमांडी तर पहिला 4-5 घरची करत होते, पण त्याच्यानंतर तिला भरपूर घराच्या धुणमांडी करायला लागल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही एक ठिकाणी राहायला गेलो भाड्यानं. मग मी आमच्या जगातल्या पाहुण्यातल्या एका व्यक्तीनं, त्यांचं नाव हे लक्ष्मण माळी आहे, त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर त्यांनी मला सुरुवातीला ठिकाणी एक ठिकाणी काम लावून दिलं, जिथं मी माहेश्वरी गार्डन म्हणून आहे आमच्या तिथं मी वाढपीचं काम त्यांनी करायला चालू केलं. पण ते काम कधी तर असतं, ज्यावेळी लग्न ह्या गोष्टी असणार त्यावेळी जायला लागत होतं. पण इतकं पेमेंट चांगलं नव्हतं. मग त्यांनी काय केलं, एक साधारण चांगलं पेमेंट मिळण्यासाठी आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली, उन्हाळ्याची सुट्टी बसून काढू नये म्हणून त्यांनी मला एक पेप्सीच्या फॅक्टरीतून केलं. म्हणजे पेप्सी आपण खातो ना, ते मँगो वगैरे असे त्याच्या, त्यांनी मला त्या कंपनीत जोडून दिलं. त्यामुळे मला पहिला दिवसाला पगार होता 65 रुपये, आणि 65 रुपयापासून स्टार्ट झालं. हे साधारण 2010-11ची गोष्ट आहे. तिथंच थांबलं नाही. 3 महिने झाले, नंतर शाळा सुरू झाली. आता शाळा सुरू झाल्यानंतर ही काम करायचं, पण निम्म कोण कामाला घेत नाही, कारण का एक 12पर्यंत शाळा आहे, तर 12 नंतर कोण कामाला घेणार आहे. पण त्या व्यक्तीने घेतलं मला. तोपर्यंत पेमेंट त्यांनी म्हटले की दिवसभर जर आलास तर तुला 150 रुपये देऊ, आणि तर तू हाफ आलास तर तुला 65 रुपये देऊ. असं करून तिथं जाऊ लागलो, पण ते पैसे कमी पडले. मला वाटतं माझा पहिला महिन्याचा पेमेंट जे होतं ना, ते 1800 का 1900 रुपये होतं. त्यात माझी भरपूर स्वप्न होते की मला पुस्तकं घ्यायची आहेत, वह्या घ्यायच्या आहेत, पुढच्या वर्षीचं ॲडमिशन करायचं आहे, सगळं करायचं आहे, घरात TV घ्यायचं, त्याला डिश पण जोडायचा. कोणती स्वप्न पूर्ण झाली, पण मला वाटतं वह्या पुस्तक आली त्यांनी शाळेचं, म्हणजे कॉलेज जे शाळा चालू होती त्याची ॲडमिशन, शाळेची फी एवढी भरली. मी सकाळी साधारण 5-6च्या दरम्यान उठून पेपर टाकायला चालू गेलो, आणि नंतर मग दिवसभर हे पेप्सीच्या कारखान्यात काम करायचं. 3 महिने फक्त पेप्सी बनवत होते, बाकीचे जे 9 महिने असतील त्या महिन्यात ते जेली चॉकलेट्स बनवायचे. जेली चॉकलेट्स असतात छोटे छोटे, कारण का पेप्सी फक्त उन्हाळ्यात चालते. हां. त्यानंतर ऑफ सीझनमध्ये ते जेली चॉकलेट्स बनायचे, जे बाहेर जात होते, बाहेरच्या राज्यात. मग ते बनवू लागलो, आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर देवळात फुलं टाकणे किंवा घराघरात घेऊन फुलं देणे, असे घरं ठरले. जसं पेपर टाकतो ना तसं फुलं पण टाकतात लोक. मग तिथं जाऊ लागलो. मग ते पेपरचे 500 रुपये, फुलं टाकण्याचे 500 रुपये महिना, एका दिवसाचे नाही, महिना. आणि हे जे एक 1700-1800 असेमुळे मला 2500 पर मंथ पेमेंट होऊ लागलं. हे सगळं करत असताना मी कधी शिक्षण नाही सोडलं, ते कंटिन्यू ठेवलं. मी 10वीपर्यंत हुशार नव्हतो. मला 7वीला 58% होते, आणि 10वीला 58% होते. माझ्या शिक्षणात खरी ग्रोथ झाली ती 11वी-12वी नंतर. रिझल्ट लागल्यानंतर सांगितलं की, म्हणजे तिथल्या थोडंफार गलीतले लोक बोलू लागले की तोपर्यंत मी शिक्षणाला एवढं सिरियस घेतलं नव्हतं, शिक्षण करायचं म्हणून करत होतो. पण गलीतले बोलून आई धुणमांडी करते, मुलं काय मार्क पाडत नाहीत, काय नाहीत, अशा गोष्टी बोलवू लागल्यानंतर मग मी MREDA घेतला इलेक्ट्रिशियनमध्ये. आणि तो ITI सारखा एक छोटासा कोर्स असतो 2 वर्षाचा, 11वी-12वीचा. आणि ते घेऊन त्यात मी 2 वर्ष केलं, आणि त्यात मला चांगले मार्क्स मिळाले. आणि ते करत करत मी काम पण करत होतो. मला सगळ्यात जास्त हुशार बनवण्याचं काम एक खोबरे सर म्हणून होते. त्यांनी खूप माझ्यावर मेहनत घेतली. मी प्रत्येक एक्झाममध्ये एक पहिला नंबर, दुसरा नंबर असं येऊ लागलो. माझ्यासोबत एक मित्र पण होता,
त्यानं पण माझ्यासोबत भरपूर वर्ष सोबत राहिला. पैसे कमी पडू लागलेले म्हणताना आम्ही काय केलं की राजस्थानी लोक पर्शी बसवतात, त्यांच्या हाताखाली पर्शी बसवलं जायचं, जेणेकरून दिवसाला 300 रुपये मिळायचे. आणि गौंड्यांच्या हाताखाली गेली की 300 रुपये, पण त्यांच्यात हाल लई जास्त होतं. ते वाळू टाकायला लावणार, पर्शे म्हणजे गौंडी काम करायला लावणार. हे जितकं दिसतं तितकं तर सोपं नाही आहे. मग रविवारी जर सुट्टी असली तर रविवारी बसून नाही करायचं. रविवारी काय करायचं, लोकांच्या घरासमोर जायचं, सर मॅडम तुमचे घरापुरचं तण काढून देतो, तुमची टाकी धुवून देतो, अशी कामं केली आहे. पण काही लोक असे म्हणून भेटले ना, आजही ती घरं आहेत, मी त्या घरासमोरनं जातो आहे. लोक काम करून घेणार पण पैसे देतात तिथे कळले. कारण का आम्ही असं राहायला काही स्टायलिश वगैरे नाही, काय जे असेल त्या अंगावर घालून कामं त्यांनी विचारायला जाणार लोकांना. मग ते लहान मुलं बघितले की त्यांच्याकडनं करून घ्यायचं, मग त्यांना एक चॉकलेट दे, तर काहीतरी खायला दे असं म्हणून घालणार. मग काही वेळेला मी रडत पण घरी गेलो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पेपरचं काम मी महिन्याला थोडं पेमेंट कमी असल्यामुळे ते सोडून दिलं. मग मी आमच्या इथं सांगलीत फळ मार्केट आहे, फळ मार्केट एक 10पर्यंत चालू असतं आहे, पण पहाटे लवकर सुरू होतं आहे, कारण का ते त्या फळांची निलामी वगैरे काय काय होत असते. मग त्यावेळेला मी कॅरेटवर पैसे असतात की जर तू ट्रकमध्ये 100 कॅरेट भरलास तर तुला पर कॅरेटच्या मागे 5 रुपये, म्हणजे 100 कॅरेटचे भरले की तुला थोडेफार इन्कम होऊन जाते. मग ते 10पर्यंत चांगले पैसे मिळून जाते. मग ते पण विचारायला लागणार की ह्या टेम्पोलेचं उतरू का त्या टेम्पोलेचं उतरू. मग त्यात पण भरपूर लोक हमाली करणार असणार. मग त्यात पण ते की तो 1 रुपये कमी द्या पण आम्हाला द्या, ह्या गोष्टी होणार. हे पण केलं. ह्याच्यानंतर मग सगळ्यात जास्त त्रास झाला, पण कंटिन्यू मी पेप्सीच्या कारखान्यात 10 वर्ष काम करत राहिलो. आदमधनं मला फायनान्शियली प्रॉब्लेम आला ना तर मी सोडणार. मग कुठं थम्सअपचे जे एक आहे आमच्या इथे बिझनेस, त्यांचे डिलिव्हरी जातात गाडीतनं भरून, थम्सअपच्या गाड्या जात असतात. मग ते कॅरेट उतरवायचे. मग तिथनं पण मी एक दिवस शिव्या खाऊन झालो, कारण का मी मला वाटतं भरपूर दिवस त्या व्यक्तीजवळ काम केलं होतं. मी एक दिवस माझ्याकडनं पूर्ण अक्षरशः त्या दिवसाचं माझं ते ट्रेवर होतं, आणि त्या दिवसा मला कमीत कमी 700-800 रुपये मिळणार होते. माझ्याकडनं थम्सअपचा ट्रे फुटला, खांद्यावर घेतला, ते टोचलं आणि इथं दुःख झालं होतं मला, आणि ते फुटलं माझ्या हातातनं. मग त्याने पण मला कामावून काढण्यात पैसे पण दिले. अशा भरपूर गोष्टी घडत आल्या. माझं घर जर बघितलं तर आज नव्हते तर त्या गोष्टी मी तुम्हाला एक फोटो देतो त्याचा. त्या घरी राहत होतो. घरात एवढं प्रॉब्लेम होते की पावसाळ्यात जरा जरी पाऊस पडला 1 तासभर जरी, तर घरात पाणी येणार हे 100%. खालती टेबल खुर्च्या ठेवून त्याच्यावर बसून जेवायला लागत होतं. मग ही वाईट परिस्थिती होती. मग आजकाल लोकांच्या मदत का नाही, आमच्याकडे ते नाही आहे, हे नाही आहे, हे कारण आहेत माझ्या दृष्टिकोनात. सुरुवात ना कुठनंही करू शकता. मी तिथं सुद्धा हेच विचार करतो की माझा दिवस आज बदलेल नाही तर उद्या बदलेल, पण 100% बदलणार नक्की. पण मी इथं थांबणार नाही. मी आयुष्यभर कधीच ह्या गोष्टी काम करत बसणार. आज माझी वाईट वेळ आहे, मी आज काम करतो, पण आयुष्यभर गुलामी नाही. गुलामी म्हणजे काय, ती काम चुकीचं होतं किंवा ते माझ्या वाटेला आलं त्याला मी कधी चुकीचं नाही म्हणत. तो माझ्या आयुष्याचा एक भाग होता आणि ते करणं गरजेचं होतं. आजही ती गोष्ट मला करायला लाज वाटत नाही, कारण ती माझ्या प्रोडक्शनमध्ये करतोयच मी. पण मी आज कितीतरी मुलं बघतोय ना की आमच्याकडे हे नाही ते नाही आहे, पण तुम्ही एवढं तर वाईट नाही बघितलं नसला. अशी कितीतरी, मी एकटाच नाही करत, अशी कितीतरी मुलं करतात अजूनही, पण ती कारणं देत नाहीत. केल्याशिवाय भाग नाही आहे. सकाळी जर कोण व्यक्ती 10ला उठतो तर लई सुखी माणूस आहे. 5ला उठून हमाली गेले तर लई त्रास आहे त्याचा. किंवा 5ला उठून पेपर, तुम्ही मनाला येईल त्या दिवशी सुट्टी घेऊ शकता, पण तुमच्या घरला येणारा दूधवाला सकाळी पहाटे सुट्टी नाही घेऊ शकत. एक दिवस दूध नाही आला तर तुमच्या घरात चहा नाही बनत. मग त्यानंतर मी भरपूर इलेक्ट्रिशियनची कामं केलं, कारण का माझं शिक्षण त्याचं झालं होतं. ITI पण पुढं कंटिन्यू केलं, आणि मोटर वाइंडिंग, मिक्सर रिपेअर करणे, ह्या पण गोष्टी केल्या. जे पडेल ते केलं, कारण का पैसे मिळवणं गरजेचं होतं. हेच काम करायला पाहिजे असं कोणती कॅटेगरी नाही. आणि तिकडं जॉब शोधून फॅमिलीला सोडून बाहेर जाऊ शकत नव्हतं, कारण का मला आई महत्त्वाची होती. जसं मी मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितल्यासारखं की इलेक्ट्रिशियन्स ITI शिकत असताना मला तिथल्या फ्रीच्या वायफायवरनं मी एडिटिंग शिकलो, चॅनल सुरू केले, 7, 8, 10, 12 चॅनल सुरू केले. ते चॅनल फेल गेल्यानंतर जकास भाऊ स्टार्ट केलं. भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या तुम्ही नक्की मागच्या पॉडकास्टमध्ये जाऊन बघा. असं सुरू करत असताना काही मित्र सोडून गेले, काही मित्र जुळत गेले. जसं तो माझा बापूचा एक किस्सा आहे, जसं मी मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितला नव्हता. तो माझ्या आयुष्यात त्या पॉईंटला आला होता ना, जेव्हा एक श्रीराम आणि लक्ष्मण ज्यावेळी वनवासात जातात, ज्यावेळी हनुमान त्यांना भेटतो त्यांच्या मदतीसाठी, त्यावेळी तो मला भेटला होता. आणि त्यानं इतकं मदत केला होता ना मला की म्हणजे त्यावेळी माझ्याजवळ कोण नव्हतं. मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो, सगळे सोडून गेल्यामुळे. चॅनल पण बंद पडलं, जसं लोकांना पाहिजे होतं तेच तर सगळं झालं होतं. त्याच्यानंतर मग त्याला घेऊन अंधबहिरा शॉर्ट फिल्म शूट केली. त्यानंतर 2-3 शॉर्ट फिल्म केलं, पण शॉर्ट फिल्ममध्ये होऊ लागलं असं की व्ह्यूज जास्त येत नव्हते,
पैसे कमवू शकत नव्हतो. जेवढे शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी पैसे खर्च होतात तेवढे त्याची रिकव्हरी पण नव्हती. मग इंस्टाग्रामवर व्हिडिओज कंटिन्यू केलं. हे करत असताना आमच्या घरातल्या एका व्यक्तीला ब्लड कॅन्सर झाला. तिथं परत फायनान्शियली प्रॉब्लेम झाला आणि तो बरोबर लॉकडाऊनमध्ये झाला. कंडिशन एवढी घाण होती की पैसे काहीच नाही आहेत, पण टेस्ट तर तासाला 10,000 8,000 अशा वेळेला टेस्ट सांगत होते. मग महिन्याला 7,000 कमवणारा व्यक्ती, मी ज्यावेळी काम सोडलो त्यावेळी एक 9,000 पेमेंट होतं मला पर डे, 300 रुपये त्याच फॅक्टरीमध्ये, आणि ते मी लॉकडाऊनमध्ये सोडलो. एक महिन्याला 7,000 ते 8,000 म्हणजे काय 7,000 यासाठी म्हणतो की मी सुट्ट्या पण घेत होतो. मग 6,000-7,000 मला मिळायचे आणि कधी कधी तर मी पुढच्या 2-3 महिन्याचे पैसे आधीच घेऊन ठेवायचे, घरची मला लागण्याची लई गरज होती. मग अशा वेळी झालं होतं की ज्यावेळी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पैसे लागत आहेत आणि ज्यावेळेला तुम्हाला 2-3 लाख 4-5 लाख रुपयाची गरज आहे आणि ज्यावेळी तुमच्या कोणी पाहुणे मदत करत नाही आहेत, भाऊ अजून कमवता नाही आहे, आणि जी कमवती व्यक्ती आहे तिलाच ॲडमिट केलं गेलं आहे, भयंकर वाईट परिस्थिती. मग ते देवाच्या कृपेनं आज ती व्यक्ती बरं आहे, पहिला स्टेज निघाला तो कॅन्सरचा, आणि आज ती व्यक्ती त्या आजारमुक्त आहे. म्हणजे मला डॉक्टरांनी सांगितलं की ही व्यक्ती ब्लड कॅन्सरनंतर कधी नाही मरणार परत, ह्याने पूर्णपणे तो आजार. आम्ही दरवर्षी टेस्ट करतो, दरवर्षी तिला चेकअप करतो, आणि मी तेवढी काळजी मात्र त्या व्यक्तीची घेतो आजपर्यंत, कारण का त्या व्यक्तीलाच मला हे सगळ्या गोष्टी करून दाखवायच्या आहेत. मला ह्या सगळ्या गोष्टी करत करत आज 2025ला साधारण 8 ते 9 वर्ष झाले. पुढच्या 2 वर्ष 2026ला 10 वर्ष कंप्लीट होतील. काही लोक म्हणतात ना की जितकं उशिरा सक्सेस मिळेल तितकं जास्त तुझ्याजवळ टिकेल. माझ्या बाबतीत थोडंसं हे गणित चुकीचं असं वाटतं. एखाद्या व्यक्तीला त्याच्या वेळेत जर सक्सेस नाही मिळेल ना, तर काय उपयोग ती व्यक्ती या जगातून निघून गेल्यानंतर मिळालेलं सक्सेस तो दाखवणार कोणाला आहे? जे करतोय फॅमिलीसाठी करतोय, जे सगळं त्याला ह्या गोष्टीचं म्हणजे आशा आहे ना की ही आमच्या घरातली एक व्यक्ती ही एवढी सक्सेसफुल झाली, त्याला बघायचं आहे, तीच ह्या जगात नसली तर ते मिळालेलं दाखवायचं कोणाला? तुम्हाला माहिती आहे एखादी व्यक्ती गावाकडनं येऊन शहरात येतो, जॉब करतो, पैसे कमवतो, तो घर कुठं बांधतो? गावाकडे बांधतो. कारण ह्याच्यामागचं कारण काय? त्याला दाखवायचं आहे की तो शहरातसुद्धा पुण्यातसुद्धा म्हणजे पुण्यात आला जॉबसाठी आणि पुण्यातसुद्धा घर घेऊ शकतोय, पण इथं त्याला कोण ओळखतंय? त्याला त्या लोकांना दाखवायचं आहे की ज्यांनी त्याला लहानपणी पिडले, ज्यांना त्याला लहानपणी त्यांच्या वडिलांना बोलून दाखवल्यात, तुमचं काय घर आहे काय, तुमचं हे आहे काय, ते आहे काय, त्या लोकांना दाखवायचं आहे. म्हणून तो जगात कुठेही फिरला पण तो शेवटी त्याच्या गावाकडे जाऊन घर बनवून दाखवतो. त्या लोकांना दाखवायचं आहे की बाबा मी करून दाखवलो, तुम्ही माझ्या वडिलांना इतकं बोललेलं, माझ्या आई वडिलांना इतकं बोललेलं, त्यांचा मुलगा करून दाखवला. आणि तेच जर वेळेवर झालं नाही तर काय उपयोग त्या गोष्टीचा? काही लोक मग भरपूर सारे उदाहरण देतात. मला वाटतं KFC असं काहीतरी उदाहरण देतात की त्याला 61 वर्षी यश मिळालं आहे, सगळं यश मिळालं. मला सर सांगा की एखादा मुलगा MPC UPC करतोय, त्याची एक गव्हर्नमेंटला ते काय वयोमर्यादा आहे, आणि तो 7, 8, 10, 15 वर्ष त्याच्या अभ्यासाला दिला आहे त्यानं, तो रूमला लॉक करून घेतला आहे, बाहेर पडला नाही, आणि त्याची ती परीक्षा फेल होते. मग त्या मुलगा काय तो म्हणजे कुठल्या कामाला जायचं त्यानं? ज्यानं स्वतःच्या करिअरसाठी 10-15 वर्ष दिले, असं म्हणत नाही मी सगळेच मुलं पास व्हावेत, पण ज्यानं खरंच मेहनतीनं अभ्यास केला होता आणि लक बाय चान्स लॉकडाऊन आलं आणि तो एक्झाम नाही देऊ शकला. कितीतरी भरतीची मुलं आहेत जी पळतात सकाळी 5-5ला उठून, पण एक्झामच नाही होते, भरतीच नाही येते, एक्झाम होत नाही, भरती होत नाही. मग ती मुलं काय करायला पाहिजे? ती मुलं तर एकाच गोष्टीला घेऊन टार्गेट ठेवलं ना. लोक म्हणतात ना की फोकस राहिलं काय? मग त्याच्यानंतर तो व्यक्ती जाणार कुठं आहे? मग हे यश कुठे गेलं? मग मिळालेले तुम्ही म्हणता नाही हां जितकं जास्त लेट यश मिळतं तितकं चांगलं आहे, काय उपयोग त्या गोष्टीचा? मला असं म्हणायचं नाही की 2 वर्षात 3 वर्षात यश मिळावं, पण ॲटलिस्ट जो संघर्ष करतोय कंटिन्यू. तर परवा मला ह्याचा डायलॉग भारी वाटला. छावा पिक्चरमधला जो कॅरेक्टर आहे कवी कलशांचं कॅरेक्टर त्यांनी केलं होतं. तो व्यक्ती म्हणतो की म्हणजे मी कुठनं स्ट्रगल करत आलोय, हां मला आज मिळतंय. लोक नुसतं स्ट्रगल करत राहिले, सोना जितना तपताय उतना चमकाय, काय तर हां चमकताय, नुसतं सोनं तापतच राहिलं तर त्या गोष्टीचा काय उपयोग आहे? शेवटी त्याचा दूरच आहे. मग हे लोक म्हणतात की नाही त्याला 61 वर्षी KFCच्या ह्याला ते कोण आहे तो व्यक्ती, त्याला 61 वर्षी त्याच्या लाईफमध्ये मी म्हणजे जेवढं मला माहिती आहे की त्यांचा डिवोर्स काहीतरी झाला, की बायको सोडून गेली, काय मेली, आणि काय मुलगा वगैरे त्यांना सोडून गेले, सगळ्याच गोष्टी निघून गेल्या त्या व्यक्तीच्या आयुष्यात. 61 वर्षी आज त्याचे भरपूर फ्रँचायसी असतील,
पण माझ्या दृष्टिकोनातनं ती व्यक्ती त्या लोकांना जेव्हा त्याला गरज होती, फायनान्शियल प्रॉब्लेम होते, त्यावेळी त्याला पैसेच नाही मिळाले ना बिचारायला. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक सक्सेसचं एक योग्य वय असतं. तो टाइम निघून गेल्यानंतर, ती व्यक्ती निघून गेल्यावर ती सक्सेसचा काय उपयोग, काय उपयोग, दाखवणार कोणाला आहे. हां, तुम्ही फायनान्शियली फ्रीडम, गुड, भारी, आई वडिलांनी राबल्यात आपल्यासाठी, आणि ह्या जगात तेच नाही आहेत, मग मिळालेलं सक्सेस दाखवून कोणाला. बरं, मला एक सांग की समजा या सगळ्या जर्नीमध्ये सुरुवातीपासून तुझी आई तुझ्यासोबत होते, बरोबर, तर आईला असा काय मेसेज द्यायचा आहे का किंवा काही बोलायचं आहे का? मी ज्यावेळी पहिला कॅमेरा घेतला ना 8 शिडी, त्यावेळी तिचं सोनं वगैरे घाण ठेवलेलं. मी तिला बोललो होती की मला फक्त 5 वर्ष दे, ह्या कॅमेराला मी रेंटनं नाही जाणार, रेंटनं फोटो देणार पण नाही, आणि रेंटनं जाऊन कोणाचे फोटो वगैरे काढणार असं वगैरे काही करणार नाही. माझ्यासाठी घेतो आहे मी, याचे पैसे देईन की नाही माहीत नाही, ती तिनंच फेडलं पाहिजे. तिचं थोडंफार मदत केली असणार मी त्या कामाला जाऊन. माझे एक 57,000 रुपयाला तो कॅमेरा बसलेला, मला कॅमेरा प्लस लेन्स 50mm, ते तिनंच बऱ्यापैकी सगळे पैसे फेडले. 5 वर्ष 2024ला संपले. 2019च्या दरम्यान, 2019-20च्या दरम्यान मी कॅमेरा घेतला, 2024ला संपलं. मी तिला बोललो होतो की ज्यावेळी 5 वर्ष संपतील तोपर्यंत मी सक्सेसफुल होईन, नंतर मी तू जे सांगशील मी ते काम करायला तयार आहे. फेम मिळाला, पैसे नाही मिळाले, ह्याच्यात मी सक्सेस झालो, पण फायनान्शियली फ्री नाही झालो. तिची इच्छा फक्त एकदा की तिला घर चांगलं पाहिजे आणि तिला माझं लग्न बघायचं, बस. एक आई वडिलाची नॉर्मल. तिला हे पण माहीत नाही की माझा मुलगा काय करतो. ते तिला कोणतरी विचारलं आणि ते सांगते की तो व्हिडिओ बनवतो, ते काय करतोय, कोण करतोय. तिला भारी वाटतं ज्यावेळी 4 लोक येऊन तिच्या मुलासोबत फोटो काढतात, पण त्याच्या बिचारीला हे पण माहीत नाही की हे किती दिवस चालणार, पुढे काय भविष्य. मी पण हेच विचार करतो की रील बनवू तर किती वर्ष बनवू. तुझी आई तुझ्या नेहमी सोबत आहेच, तर त्यांना काही मेसेज द्यायचा तुला, किंवा अशी काही कुठली गोष्ट आहे का की तुला शेअर करायची? मी एक गोष्ट चुकलो होतं, ती गोष्ट अजूनही मला खात्या. जास्त ओपन नाही बोलू शकत, पण थोडं समजून सांगतो. तिला तिच्या लग्नात आधी आजीकडनं भरपूर सोनं आलं होतं, जे जुनं त्यावेळचं सोनं होतं, आणि ते तिनं जपून ठेवलेलं. ते तिच्या आईचं, म्हणजे माझ्या आजीचं, ते तिच्यासाठी दिलं होतं तिने. मग मी एक गोष्ट चुकीची काय केली की घर बांधण्यासाठी ते सगळं सोनं विकलं. विकणं तर चुकीची गोष्ट होती, पण प्रॉब्लेम काय झाला, घर बांधलो, सगळ्या गोष्टी झाल्या, वास्तू शांती असते, त्या दिवशीच त्या घराच्या बाहेर आम्हाला काढण्यात आलं. त्या दिवशी मी बोलून आलो की मी ह्या घरात एक विटेचा पण हिस्सा नाही घेणार, पण मला परत कुठल्या घरात येऊन राहायला लागलं. मी त्याचा एक फोटो देतो, तो फोटो तुम्ही ऑडियन्सला दाखवू शकता. पण मी अजूनही त्या ज्या घरात आमचे पैसे टाकले गेलेत ना, आम्ही पैसे परत मागू शकलो असतो, ताकदच नाही ना एवढी. मग मला तेच की यार लवकरात लवकर तिच्यासाठी घर बांधून तिचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, आणि माझी ही एक इच्छा आहे, आणि ती होईल, कारण काय मी आता तेवढा कॅपेबल झालो आहे. हां, लवकरच होईल. तर ते एक, हां, तिचं मी सोनं तर परत आणून नाही देऊ शकत, पण तिचं जे स्वप्न आहे ते मात्र मी पूर्ण करू शकतो आहे. ओके, बरं, आईबद्दल तर तू सांगितलंस, आई ही आपल्यासाठी म्हणजे देवासारखीच असते, परंतु कधी कधी आपला देवावरती पण राग असतो की आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात त्यावेळेस योग्य तो सपोर्ट मिळत नाही. तर तुझं काय मत आहे देवाबद्दल? एवढे वर्ष स्ट्रगल करताना ना देवाला विसरलेलो. ज्यावेळी घरात मी मगाशी बोललो होतो कॅन्सर झाला एका व्यक्तीला, त्यावेळी मी देवाच्या दारात गेलो होतो. मला म्हटलं की काही कर, ही व्यक्ती एवढी जिवंत ठेव, जोपर्यंत मला सक्सेस मिळत ना तोपर्यंत. त्यावेळी त्या देवानं ऐकलं आणि ती इच्छा मात्र पूर्ण केली. पण मी त्याच्या आधी हजारो इच्छा मागलेल्या, त्याच्या आजही मागतो. तर माझं देवाकडं बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की लोक खूप स्ट्रगल केल्यानंतर, खूप संघर्ष केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात ज्यावेळी सक्सेस मिळत नाही ना, त्यावेळी लोक त्यांची कुंडली दाखव, न्यूमरोलॉजी बघ, ॲस्ट्रोलॉजी बघ, हात दाखव, ज्योतिषाकडेच, रत्न घाल, ह्या सगळ्या गोष्टी करायला चालू करतात. खरं का त्यांना वाटतं की आपण एवढं स्ट्रगल केलं तरी आपल्याला तो मार्ग मिळत नाही आहे. मग शेवटी मार्ग तोच देवच, त्याच्याकडे तर जायला लागणारच आहे काही असो. आणि माझ्या दृष्टिकोनातनं देव ही अशी एक एनर्जी आहे ना की आपण त्याच्याकडे काहीतरी मागायला जातो, हा एक बिझनेस डील झाला. ते न करता देव म्हणजे काय, एखादी आजी आहे,
तिच्या मुलांना ती भरपूर शिकवली आणि ते फॉरेनमध्ये गेल्यात. ती आज बिचारी एकटी आहे. तिचं ऐकणारं कोण नाही आहे म्हणून ती देवळात जाते आणि देवळात जाऊन देवासमोर सगळ्या गोष्टी सांगते. का? तिला वाटते की कोण ऐकणार नसेल तर हा तर ऐकणार आहे. हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी डॉक्टर हात करतात, डॉक्टरला तर दुसरा देवच म्हणतात, जेव्हा डॉक्टरसुद्धा हात करतो मग डॉक्टर हॉस्पिटलमध्ये असणारा देव असतो. तिला माहिती आहे की ह्याने जरी हात सोडले तर कदाचित हा हात नाही सोडणार. पण ही पण गोष्ट तेवढीच लक्षात ठेवली पाहिजे की वेळेसमोर आपण काही नाही करू शकत. ते आहे. हां, ती एक एनर्जी आहे आपल्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं मदत करेल. बरोबर. मग माझ्या आणि देवाची एवढीच वाक्य आहे. हां, आता वेळेबद्दलच तू बोललास, बरोबर. आता तुझ्या आयुष्यात असे बरेच प्रसंग झाले असतील की वेळ बदलली, बदलली, आधीपेक्षा तर खूप बेटर आहे. खूप बेटर. हां, तर याला थोडंसं डिटेलमध्ये सांग ना की कसा होता एक्सपिरियन्स. मी काय म्हणतो, 65 रुपयाला कामाला लागतो 2011 साली. हां, त्यानं मला तिथनं उचलून इथं आणलं आहे. आज माझे 17 लाख फॉलोअर्स आहेत, एकही कोलॅबरेशन न करता कुठल्याही क्रिएटर्स. हे काय मी असं ॲटिट्यूडनं नाही सांगत, पण किती मोठं एक्झाम्पल आहे कितीतरी क्रिएटर्ससाठी की किंवा आता येणाऱ्या नवीन मुलांसाठी. काहीच नव्हतं ना. हो. रेडमी 3S मित्राचा मोबाईल होता, त्याच्यावरून सुरुवात झाली होती. आज त्यानं मला इथं आणून ठेवलं. तर बदलते, खरंच वेळ बदलल्या. तुम्ही प्रयत्न तर करून बघा. मी ह्याच्यासाठी ना एक गोष्ट सांगेन, परफेक्शन. लोक म्हणतात ना परफेक्शन लय गरजेचं आहे. परफेक्शनसारखी मी म्हणतो आता याला कोण लोक काय म्हणतील मला माहीत नाही, पण परफेक्शनसारखी खराब गोष्ट कोणतीच नाही आहे आणि ती सगळ्यात लवकर जुनी होत्या. कारण एकतर लोक परफेक्शनच्या नादात सुरू करत नाहीत. सगळ्या गोष्टी आल्या तरच करू. तू हाय ते सुरू कर, पुढचं पुढं बघू. हां, मग परफेक्शन केलंस, आज या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यास, तू बनवलंस, तोपर्यंत अजून काहीतरी गोष्टी अपडेट झाल्या, परत तू परफेक्शनच्या नादात लागणार. परफेक्शनच्या नादात लोक पहिल्या व्हिडिओचं अपलोड करत नाही कधी. पहिला व्हिडिओ अपलोड नाही करत. म्हणताना ज्यावेळी मी इथं आलो होतो त्यावेळी मी वेगळे होतो. हां, आज स्टुडिओ कसा आहे. हो, ते आहे. मग आहेत ना. हो, परफेक्शन करू जात नाही कुठंच, अपडेट होणं गरजेचं आहे. पण पूर्ण अपडेट होऊन करतो म्हटलं तर दुसरा अपडेट येईल. ते आहे. दुसरंच कोणतरी मार्केटमध्ये येईल. दुसरा कोणतरी मार्केटमध्ये येईल. ओके, जे आहे ते सुरू करा. हो. पण मग जसा वेळ आपला बदलतो तसे आपल्या आजूबाजूचे लोक पण बदलतात. याचा एक्सपिरियन्स कसा होता. ह्याचा एक्सपिरियन्स लय भारी आहे मला. काही वेळेला आपण अशा लोकांना सोबत घेऊन जातो ना की ती आपली स्वप्न असतात की यार ह्यांचं पण काहीतरी झालं पाहिजे. एक गोष्ट जितक्या लवकर तुम्हाला समजेल ना की तुम्ही मित्रांना तुमच्यासोबत घेऊन ग्रो होत आहे, तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना मोठं करायचा प्रयत्न करताय, पण ही मेंटॅलिटी तुमची आहे, ही मेंटॅलिटी त्या मित्राची नाही आहे. त्या मित्राला लाईफ एन्जॉय करायची आहे, त्या मित्राला सगळ्या मोमेंट्स एन्जॉय करायचे आहेत. एन्जॉयसाठी लाईफ नाही आहे. तुम्ही 30 दिवस काम करता, एक दिवस एन्जॉय करता, ठीक. तुम्ही 29 दिवस एन्जॉय करता आणि एक दिवस काम करताय, नाही होऊ शकत. मग जर तुमचं स्वप्न आहे मोठं व्हायचं तर ते स्वप्न त्यांचं पण असलं पाहिजे, नाहीतर तुम्ही त्यांना खेचणार, किती दिवस खेचणार. बरोबर आहे. मी मित्रांना काही लोक नाही सुधरू शकत, काही होऊ शकत नाही. हां, आपण इमोशनली कनेक्ट झालो. एक लोकांना म्हणतात की नाही ब्रेकअप एक वेळेस सहन होतं, पण मित्रांसोबत झालेलं ब्रेकअप लय घाण, म्हणजे मैत्री तुटणे म्हणतो मी त्याला. मित्र सोडून गेल्यानंतर काही भरपूर लोक डिप्रेशनमध्ये गेलेले बघितलेत आणि मी पण स्वतः पण गेलो. पण ते जेवढे लवकर समजलं, मला एक व्यक्ती समोर, मी ज्यावेळी मित्र सोडून गेले होते त्यावेळी मी ह्याच गोष्टी करत होते की आता काय करू. मला कधी वाटत होतं मीच चुकलं, कारण का मी थोडंसं रागीट असल्यामुळे मी बडबडतोय. मग मी हे सारखं विचारणार. मग एक व्यक्तीने सरळ मला सांगितलं, हे बघ, एक दगडातनं एक सुंदर मूर्ती बनण्यासाठी काही दगडं निघून जाणं गरजेचं आहे, आणि ती दगडं निघून गेल्यानंतरच ती जी मूर्ती आहे ती सुंदर दिसते. बरोबर. हां, मग तू विचार कर, ती दगडं घेऊन सोबत जाणार आहेस, किती दगडं निघून गेलेली गरजेचं आहेत. भारी वाटलं मला. म्हणलं हे गरजेचंच आहे. आपण ना बस घेऊन चाललो आहे, त्या बसमध्ये 32 सीट आहेत, सगळ्यांनाच घेऊन पुढे जायचं आहे. लॅम्बोर्गिनीमध्ये 2च सीट आहेत, 2च. मग महामंडळाची बस घेऊन जायची आहे की लॅम्बोर्गिनी घेऊन फिरायचं आहे, एवढं विचार करायचा. मग शेवटची जी जर्नी असेल ती लॅम्बोर्गिनी असेल आणि सुरुवात जी असेल ती बस असेल. पण मग तरीही समजा आयुष्यात काही जवळचे लोक असतात, असे लोक ज्यावेळेस सोडून जातात आणि त्यावेळेस मग ते कसं स्वतःला त्यातून बाहेर काढायचं, किंवा कधी कधी सक्सेस पण मिळते, पण असं ज्या लोकांसोबत ते स्वप्न पाहिलेले असतात ते लोक सोबत नसतात. मी पण स्वप्न बघितलेलं मित्रांसोबत. आम्ही 3 मित्र एकदम क्लोज होतो, त्यातला एकही मित्र अजून आहे. पण माझं काय मत आहे,
स्वप्न जसं मी मगाशी म्हणलेलं ते माझं होतं, ते त्याचं पण होतं. पण पुढच्या इनसिक्युरिटीला घेऊन, जसं की भविष्याचं कोण कोणाच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. लॉकडाऊन होतं, कोणाच्या हातात नव्हतं. मागच्या कितीतरी वर्षात लॉकडाऊन झालं नव्हतं, पण झालं. मग काही गोष्टी ज्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोक सांगणारी भरपूर होते की हां बाबा, मी माझ्या बाबतीतलं सांगतो की लोक सांगतात की रील करून काय होतं, व्हिडिओज करून काय होतं, मी हेच करणार का आयुष्यभर. मी काय म्हणतो, ते वाटेल जाऊ तर ना, पुढचं पुढे करू, सुरुवात करू. पण तसं नव्हतं. काही लोकांना क्लिअर पाहिजे, क्लिअर म्हणजे की हे होणारच. हां, काही लोकांना आज काम केले की आजच पैसे पाहिजे, नाही होऊ शकत. काही लोकांना एंड आत्ताच पाहिजे, हां काय म्हणणार शेवटी, ते मला गरजेचं आहे. मग मी म्हटलं, ह्या जगात ना फक्त 2च गोष्टी घडणार आहेत, ते फिक्स आहेत. एक मरण, आणि ती पण कधी घडणार ही माहीत नाही आहे. बरोबर. हां, ह्याच्या व्यतिरिक्त इथं फिक्स काय नाही आहे. काय माहिती, हे जाता 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 दुसरं द्या. माझं एज्युकेशन सायकोलॉजी झालं, इलेक्ट्रिशियन ITI केलो, आलो व्हिडिओग्राफीमध्ये. मग फिक्स नाही ना कुठल्याच गोष्टी. मग जर फिक्स पाहिजे आहेत, मग असा कोणता तरी जॉब कर जिथं तुला मंथली फिक्स अमाऊंट मिळेल, मग त्यात तू तुझं आयुष्य जगू शकतोस. आणि ती सक्सेस पण तेवढीच असेल. मग हां, ती सक्सेस पण लिमिटेड असेल. ह्याचा अर्थ असा नाही की तो व्यक्ती गेला, आपण त्याच्यावरती जेलेस करून आपण त्याला क्रॉस करू. जेलेस ही व्याख्या माझ्या नजरेत नाही, खूप चुकीची आहे. माझ्या दृष्टिकोनातनं जेलेस ही भावना आहे. जेलेसी. हां, जेलेसी. ती कोणत्यासाठी गोष्ट, मला वाटतं देवाने यासाठी घातली असणार ती जेलेसी भावना, की यार तो व्यक्ती पुढे गेला ना, मी त्याच्यापेक्षा पुढं जाऊन दाखवेन मी माझ्या पद्धतीनं. ह्याचा अर्थ नाही की तो गेला त्याच्यावरच मी. आताचे जे जेलेसी करतात ना, तो असा आहे माझ्या दृष्टिकोनातनं की तो स्वतः ॲक्सेप्ट करतो की मी त्या व्यक्तीपेक्षा कधीच पुढे जाऊ शकत आणि मी माग आहे. तो त्याच्या टॅलेंटला ॲक्सेप्ट करतो की तू खरंच लय पुढं आहे, हे जेलेसी करून तू दाखवतोस. तुझ्यात तो कॉन्फिडन्स असू दे ना की यार मी करून दाखवतो, माझ्यापेक्षा मला इतकं टॅलेंट आहे की हां ठीक आहे, आज त्याचा दिवस चालला, तो पुढं आहे, त्याच्या जर्नीत तोच पुढं आहे. आज नव्हते मी पण तिथं जाईन. बरोबर. हां, आता समजा तू ज्या बॅकग्राऊंडमधून येतोस, मी पण बऱ्यापैकी त्याच बॅकग्राऊंडमधून आहे. तर कधी कधी काय होतं ना की आयुष्यात असं वाटतं की यार बाकीच्या लोकांना खूप सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्या आपल्यापेक्षा. मग ते मे बी कॉम्पिटिटर असतील, किंवा आपण ज्या फील्डमध्ये काम करतोय तेच लोक असतील, किंवा त्यांचे कनेक्शन चांगले आहेत. आपल्याकडे त्या गोष्टी अवेलेबल नाही आहे, पैसा नाही आहे, आणि आपले स्वप्न मोठे आहेत, आपल्याला करायचे. किंवा तुलाही असं वाटत असेल एखादा प्रोजेक्ट करायचा आहे पण फंड्स नाही आहेत. मग अशा वेळेस तू कसं काम करतोस? ह्यावर एकच पर्याय आहे ना, ह्या प्रश्नाचं उत्तर भरपूर लोकांना सुटलं नाही, कारण का बऱ्यापैकी सगळ्याच लोकांचे हेच प्रश्न आहेत. माझं सुद्धा आजच आहे की मी पण म्हणतो की यार ह्या व्यक्तीला सगळं असून देवान दिलं, मला नाही दिलं. मग जर कोणाला विचार केला तर तो कर्म, मागचा जन्म, हे सगळं घुसलं सांगतोय. पण ह्या जन्माचं काय, मागच्या जन्माचं जी गोष्ट मला माहीत पण नाही आहे, तर ह्या गोष्टी मी घेऊन काय करू. माझं असं मत की करत राहिलं पाहिजे. आज ना उद्या आपलं पण होईल, फक्त जाऊ. पण मी ह्याच्यावरती एवढंच सांगू शकतो आहे, कारण का माझ्या बाबतीत भरपूर घडलं आहे की जो माझ्यानंतर एक 4-5 वर्षापूर्वी असणारा व्यक्ती खूप मोठ्या लेवलला ग्रो झाला, पण मला त्याच्यावरती जेलेसी नाही आहे. काय माहीत देवानं त्याच्यात खूप लवकर सक्सेस लिहिली आहे आणि खूप लवकर तो खालती पण येणार असेल. माझ्या सक्सेसला गती कदाचित कासवाची असेल. रोज एकच पाऊल चालतं, ठीक आहे, पण चालतोय, तो पळतोय, बघू किती पळतोय. मग ह्या दृष्टिकोनानं ठीक आहे. माझा हे असे ज्या पद्धतीचे लोक विचार करतात ना, त्यांनी असं फक्त विचार केला पाहिजे, 15 दिवसापूर्वी कुठं होतो, मागच्या वर्षी कुठं होतो, आज आपण कुठं आहे, एकतरी पायरीवरती आलो आहे. ओके, तो 10 पायरीवरती गेला, ठीक आहे, डन. आपण पायरीतच आहे, एकतरी पायरीवरती गेलो आहे, कदाचित येऊ, कदाचित आपण, मला वाटतं 10 पायऱ्या झाल्यानंतर आपल्याला लिफ्ट असेल. म्हणजे प्रत्येकाची सायकल वेगळी आहे लाईफची, असं आपण समजलं पाहिजे. स्वतःसोबतच कम्पेअर केलं पाहिजे, स्वतःसोबतच कम्पेअर केलं. आपल्या नॉलेजमध्ये आपण अपग्रेड केलं पाहिजे. आपल्याला मागच्या वर्षी किती येत होतं, यावर्षी किती आहे. त्याला 10 मजली चालत चढायचं असेल आणि आपण 2 मजली चढलो आणि देवानं आपल्याला लिफ्ट दिल्या. हा फरक आहे. आता पण मग पैशाच्या बाबतीत, की जिथं समजा पैशाने आपण कुठेतरी कमी पडतो. म्हणजे मला तुझ्याकडून खूप गोष्टी शिकायसारख्या आहेत, की तू अशा ठिकाणी असून, समजा सांगली सारख्या ठिकाणी जे आजूबाजूला खूप समृद्ध आहे, पण तुला जे रिसोर्सेस पाहिजे समजा ते सध्या तिथे अवेलेबल नाही आहेत. तर तू काय करतोस की सगळं काही जुळवून आणतोस? त्याच्या मागं कशा माइंडसेट कसा असतो?
मी ज्यावेळी शॉर्ट फिल्ममधनं इन्कम सोर्स येईन झालं आणि त्याला टीम पण मोठी लागत होती आणि ते कंटिन्यू अपडेट लावत होते यूट्यूबला. आता हे जो प्रॉब्लेम झाला ना, मला नाही वाटत बाकी कोणासोबत झाला असेल. एक प्रोडक्शन हाऊस चालवणं किंवा एक टीम हँडल करणं खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला प्रत्येकाचं पेमेंट द्यावं लागतं. त्या बाबतीत मी नशीबवान आहे की तुमचं जर तोंड चांगलं असेल ना, तुम्ही लोकांसोबत नीट बोलत असेल ना, तुम्ही तुमच्या कामात स्ट्रिक्ट राहा. पण तुमची टीम जर तुमच्यासाठी मेहनत न पैसे घेता जर करत असतील तर तुम्ही खूप नशीबवान आहे. दुसरी गोष्ट, मी मागच्या एका वर्षात 2 ते 3 गाणी बनवले. बऱ्यापैकी एक तुम्ही विचार नाही करू शकत त्या लेवलला लॉस आहे. त्याच्यानंतर 3रं गाणं लॉन्च केलं मी. चाललं बऱ्यापैकी. त्यानं जितकं अमाऊंट घेतलेली त्याच्या 50% रिकवर झाली. विश्वास आहे की तो येणाऱ्या काळात 50% पण देईल. पण जर मी ते 3ऱ्या गाण्यातच फेल झाला असतो तर कदाचित मी दुसऱ्या गाण्यातच फेल झाला असतो आणि मी 3रं गाणं केलंच नसतं. तर मग माझं असं मत आहे की करत राहू. फायनान्शियली सगळ्या गोष्टी होतात. मी रील्स वगैरे बनवत होतो, त्याचे प्रमोशनचे कॅल्क्युलेशन सगळे गोळा करून मी 6 महिन्यानंतर एक गाणं बनवतो. एक गाणं बनवल्यानंतर दुसऱ्या गाण्याच्यात माझे 6 महिने गॅप आहेत. कारण का इतकं डिमोटिवेट येतं की आपण असं बघतो की कुठलं तरी गाणं आहे आणि ते लगेच व्हायरल झालं आणि त्याने त्याला भरपूर इन्कम दिला. आणि त्याच्या बाबतीत आपण आपलं प्रोजेक्ट कम्पेअर करतो, आपला व्हिडिओ कम्पेअर करतो, अरे किती लेवल आहे. आणि असं पण नाही की त्या व्हिडिओला हजारो निगेटिव्ह कमेंट आहेत आणि माझ्या व्हिडिओला सगळे पॉझिटिव्ह कमेंट आहेत. मग यावेळी आपण असं देवाला प्रश्न विचारतो की माझ्या बाबतीतच का. कदाचित आपण अजून 2-3 प्रयत्न करून बघू, त्यात एखादा रिझल्ट येईल. काय माहीत, माझी 4 गाणी फेल होतील आणि 5वा गाणं एवढा हिट होऊन जाईल की तो 4ही गाण्याचा रिकव्हरी मला देईल. मग माझं असं मत आहे की 1-2 प्रयत्नात थकू नका, करत राहा. आणि एक महत्त्वाची गोष्ट तू सांगितलीस की समजा जिथं पैसा तुमच्याकडे कमी पडत असेल तिथं आपली जी वाचा आहे, तुमचं जे बोलणं आहे ते थोडंसं गोड ठेवा, म्हणजे बाकीच्या गोष्टी मॅनेज होतील. फॉलोअर्स आहे, ॲटिट्यूड आहे, नाही काही होत कोणाच्या. मी खूप नशिबाने मला भरपूर लोकांनी मदत केलं आहे. म्हणजे मी त्यांचा एवढा ऋणी राहीन की मला नाही माहीत मी त्या व्यक्तीला कधी परत भेटतोय की नाही, मला माहीत नाही. जिथल्या लोकेशनला गेलं त्यांनी लायन मला फुकट दिलं. जरी फुकट द्यायचं नाही झालं तर एक अमाऊंट समजा एक रूमला राहण्यासाठी एक दिवसाला 1200 असेल तर मला ती 200-300 मिळाली, स्वस्त मिळाली. आणि ह्या गोष्टी कुठं ना कुठं आम्ही बनवलेले व्हिडिओज त्यांना कुठं ना कुठं आवडले असतील, कुठल्या ना त्यांच्या लाईफच्या मुवमेंट्सला रिलेट झाले असतील. तेव्हा त्यांना वाटलं असेल की यार ह्या व्यक्तीला आपण मदत करू. मग एवढ्या एका व्हिडिओनं जर एवढा इम्पॅक्ट पडतं मग तिथं ॲटिट्यूड दाखवून काय करू. त्यांनी मला मदत केलं कारण का त्यांच्यामुळं हा प्रोजेक्ट बनला. एक साऊथमध्ये कुठला तरी पिक्चर आहे, त्या हिरोला इंटरव्ह्यूत विचारण्यात आलं, सर आज पिक्चर तुमची 100 दिवस चालली, तुम्ही काय साक्षीला, तुम्हाला काय वाटते ह्या पिक्चरचं 100 दिवस चालण्यामागं काय कारण असेल. त्यावेळी त्या ॲक्टरने सांगितलेलं, त्या ॲक्टरला साऊथमध्ये देव म्हणतात, त्या ॲक्टरने सांगितलं की माझ्या फिल्ममध्ये एक व्यक्ती आहे जो मागणं मसरं हाकत गेला, तो फ्रेममध्ये दिसतो, तो नॅचरली गेला. कदाचित त्या व्यक्तीचा ह्या प्रोजेक्टला आशीर्वाद लागला म्हणून ही फिल्म 100 दिवस चालली. म्हणजे ज्या हिरोला तिकडं देव मानलं जातं तो व्यक्ती ते ॲक्सेप्ट करतोय की त्याचा आशीर्वाद लागला. असा कोणतरी व्यक्ती, लाईटमॅनने मेहनत केल्या, कॅमेरामॅनने मेहनत केल्या, एडिटरने मेहनत केल्या, भरपूर लोक आहेत. मग माझं असं मत आहे की मी पण 10 वर्ष एका फॅक्टरीत काम करत होतो. एक तिथे धुणं भांडीवाली मावशी होती, त्यांचं नाव नाही आठवत मला. जेवढं वर्ष मी काम केलं तेवढ्याच वर्ष त्यांनी पण काम केलं. ती मावशी मला म्हणत होती की वीरू तुझं आज ना उद्या चांगलं होईल, आज ना उद्या चांगलं होईल. मग मी ह्यात हेच म्हणतो की त्या आजीचं बिचारीचं आशीर्वाद असणार आहे, कदाचित मी इथंपर्यंत आलो आहे. माझं असं मत आहे की करत राहा, कारण का तुम्हाला ना मोठं झालेलं बघण्यासाठी भरपूर लोक आहेत ज्यांना बघायचं आहे. म्हणून मी म्हणतो की यार सक्सेस मिळणं त्या लोकांच्या समोर मिळणं लय गरजेचं आहे, ज्यांनी बघितलंय की हे पोरगं लय राबलंय, ह्याचं काहीतरी होऊ दे. एक वेळ म्हणतात की काही लोक म्हणतात ना, असं बोलता सहज म्हणतात लई मोठी गोष्ट आहे ती. एका वेळेस माझा आयुष्याचे दिवस कमी कर पण ह्या व्यक्तीला दे माझ्या आयुष्याचे दिवस, ही लई मोठी गोष्ट आहे. म्हणजे स्वतःच्या पदरातनं जीवन करून दुसऱ्याच्या व्यक्तीला देणं. सो कोण म्हणते. पण मग आज जे लोक म्हणतात समजा की तुम्हाला जर सोशल मीडियातून पैसे कमवायचे असेल तर तुमचे 1 लाख 2 लाख फॉलोअर्स असले पाहिजे, तुझे मिलियनच्या वरती जास्त फॉलोअर्स आहेत, मग तू त्यांना काय सांगशील. मिलियनच्या वरती भरपूर लोकांचे फॉलोअर्स आहेत,
पण मला अशा मिलियन फॉलोअर्सना विचारायचं आहे की तुम्ही खरंच पैसे कमवता या गोष्टीतनं? कमवता, ज्या गोष्टीपासून कमवत होता ती गोष्ट बंद झाली, गव्हर्नमेंटनं बॅन केलं, आज काय स्टेटस आहे? त्यानंतर ज्या पद्धतीचे प्रमोशन करतो त्यानं लोकांचं नुकसान किती होतं, तो एक वेगळा विषय राहिला. ब्रँड खूप गोष्टी चेक करतात. मिलियन फॉलोअर्स काहीही केलं तरी व्हायला लय वेळ लागत नाही, पण एक चांगल्या कॉन्टेंटमधनं मिलियन फॉलोअर्स करायला थोडा वेळ लागतो. पण तुम्ही डान्स केला, डान्स काय चुकीची गोष्ट नाही आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त लोक काही कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी करतात, त्यांना एक फॉलोअर्स बेस मिळतो आणि त्यानंतर त्यांना लोकल प्रमोशन्स मिळतील. पण एक ब्रँडच्या अमाऊंटमध्ये एक लोकल प्रमोशन्समध्ये खूप फरक आहे. ब्रँडच्या एक प्रमोशनमध्ये तुमचा महिना जाऊ शकतो जेवढे तुम्ही लोकल प्रमोशन 10 करावे लागतील. हा विषय झाला प्रमोशनचा. पण आज मिलियनचे क्रिएटर किती झालेत? ज्यावेळी मी सुरुवात केली तर क्रिएटर नावाचा विषयच नव्हता. इन्फ्लुएन्सर कोणाला मध्ये हे माहिती नाही, फ्रीलान्सर होते, पण क्रिएटर कोण नव्हते. पण आज एक सिटीमध्ये जरी गेला तर 100पेक्षा जास्त फूड ब्लॉगर्स आहेत. त्यांचं पर व्हिडिओला घेऊन 5,000चा रेशिओ आहे. आणि तेच एक मिलियनवाल्याला तू 5,000 घेऊन चालेल का? एक 40-50 हजारवाला फॉलोअर्स असणारा 5,000 अमाऊंट घेत आहे, एक मिलियनवाला क्रिएटर 5,000मध्ये करेल का? आणि कसं असतं की लोक त्याच्याकडे जातात, म्हणजे 5,000वाल्याकडे जातात. हां, म्हणजे ब्रँड पण त्यांना 40,000 द्यायचे नसतात एकाच व्यक्तीला, त्याच्यापेक्षा त्यांना असं वाटतं की त्याच रेटमध्ये 5 दुसरे होऊन जातील. तो विषय होतो ना. आणि ज्यावेळी तुम्ही असं मिलियन वगैरे फॉलोअर्स करताना लोक म्हणतात ना की ह्या क्षेत्रात येताना लोक काय म्हणतात, भावा फक्त एक व्हिडिओ व्हायरल द्या, करिअर सेट आहे. मिलियन ज्यावेळी फॉलोअर्स होतात ना सर, जो म्हणतो ना एक व्हिडिओ झाल्यावर करिअर सेट होतं, असं 5-6 लाख फॉलोअर्स झाल्यावर चांगलं सेट होतं, तुझे काय एवढे फॉलोअर्स आहेत, काय कमी आहे तुला. सगळ्यात जास्त स्ट्रगल तुम्ही व्हायरल झाल्यानंतर सुरू होतं. त्या व्हायरल होईपर्यंत उलटं हां काय केल्यानं व्हायरल होतं ही गोष्ट ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी तुम्ही व्हायरल होता आणि नंतर तो टिकवून ठेवावा लागतो. मग ह्यात नंतर मग जर 2-3 व्हिडिओला व्ह्यूज आले आणि त्याच्यानंतर व्ह्यूज कमी होऊ लागले तर तो सगळ्यात जास्त पॅनिक होते आणि टेन्शनमध्ये येतं की व्ह्यूज का कमी येतात, फॉलोअर्स माझे व्हिडिओज का बघत नाही आहेत. तुमच्या फॉलोअर्सपर्यंतच व्हिडिओ पोहोचत नाही. म्हणजे तुमचे 1 मिलियन फॉलोअर्स 10 लाख फॉलोअर्स आहेत आणि व्हिडिओ जातो 50-60 हजार, 1 लाख. मग त्याच्या नादात काही लोक गोष्टी चुकीच्या पण करायला जातात, जो थोडाफार बूम मिळतो. मग त्याच्यापेक्षा पण अजून जरा चुकी करतात आणि त्याच्यापेक्षा पण जास्त जरा अजून जरा चुकी करतात, ज्यांना त्यांना ट्रेंडिंगमध्ये राहायचं आहे. ते बर्डन राहतं, थोडंसं टेन्शन राहतं, भरपूर बर्डन राहतं. एवढं टेन्शन होत राहतं की आता आपल्याला व्ह्यूज यायला पाहिजे. काय अर्थ नाही या गोष्टीत. हे जास्त टेन्शन होतं. ते लोक म्हणतात तुझ्या फॉलोअर्स झाल्यावर भाव लय बरे, आता करिअर सेट नाही, आता जास्त स्ट्रगल आहे. ओके, पण मग अशा परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? कारण आता करिअर तर ते निवडलेलं आहे, बऱ्याचपैकी लोकांचं ठरलेलं असतं की आता हेच आपल्याला करायचं आहे. मग त्या लोकांनी करायचं काय नेमकं? ह्यातनं कसा मार्ग काढायचा म्हणजे आपण जसं जॉब आहे तसं सोशल मीडियासुद्धा आहे. तुम्ही सोशल मीडिया कसं काम करतं हे पहिला विचार करा. त्याच्यानंतर कोणता कॉन्टेंट व्हायरल होतं आहे, चांगल्या पद्धतीनं कॉन्टेंट लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. रिलेटेबल कॉन्टेंट शोधा. भरपूर सारे सोशल मीडियावरती काम करा. फक्त इंस्टाग्रामच धरून बसू नका. यूट्यूब आहे, स्नॅपचॅट्स आहेत, फेसबुक आहे. मला माहिती आहे फेसबुक इन्कम पण देतं थोडंफार. मग ह्या गोष्टी सगळ्या आहेत. एकाच सोशल मीडियावर डिपेंड राहून मला ह्याच गोष्टी इथंच करायच्या आहेत आणि मी एकच कॅटेगरीमध्ये काम करतो आहे तर मग थोडंफार चुकतं आहे. तुम्ही थोडंसं बाकीचे क्रिएटरसोबत कोलॅब करणे, गोष्टी जाणून घेणे, इंस्टाग्रामचे अपडेट चेक करणे, तुमचं अकाउंट तुम्ही केलेल्या चुकीच्या गोष्टीमुळे फ्रीज तर झालं नाही ना, ह्यामुळे पण थोडेफार व्ह्यूज कमी येतात. कधी कधी अकाउंट फ्रीज झालेलं असतं. मग ह्या गोष्टी जर तुम्ही चेक करायला सुरुवात केल्या ना तर तुम्हाला सोशल मीडियाचं थोडंफार गणित समजायला चालू होतं. पूर्ण नाही समजणार कारण ते प्रत्येक वेळी अपडेट होतं, बरोबर, पण थोड्याफार तुम्हाला गोष्टी समजायला चालू होतात. मग त्याच्यानंतर तुम्ही एक माइंड विचार करतो की ठीक आहे ह्या व्हिडिओला व्ह्यूज कमी आहेत, साधारण त्याच्या मिळणाऱ्या इन्साईटवर तो ठरवतो की ह्या इथं चुकल्यात, त्यामुळे ऑडियन्स इथनं तुटली. मग ती सुधारणा जर तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये केला तर कदाचित त्याला व्ह्यूवरमध्ये एक स्पाईक मिळेल चांगल्या पद्धतीनं. मग तो तसा ग्रो होऊ शकतो. चांगल्या पद्धतीने कॉन्टेंट बनवत राहिला तर ब्रँड कुठेही जाणार नाही, तुमच्याकडे येतीलच. कारण का ब्रँड स्टेटस चेक करतो. एक क्रिएटरला जर प्रमोशन द्यायचं आहे तर तो पूर्ण गुगलला त्याचा डाटा चेक करतो की हा व्यक्तीचे कुठे कॉन्ट्रोवर्सी नाही आहेत काय, या व्यक्तीचं कुठं प्रॉब्लेम नाही आहे किंवा या व्यक्तीनं चुकीचे व्हिडिओज बनवलेले नाही आहेत ना, जेणेकरून त्यांच्या ब्रँडवर इम्पॅक्ट नाही होणार तुमच्यासोबत काम केल्याने. ओके. हां, विरू, इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना तुझा बऱ्याच लोकांशी आता संपर्क येतच असेल, बरोबर. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे? एक्सपिरियन्स खूप भारी आहे. मला ना ह्या गोष्टीवरती मला जर
मराठी इंडस्ट्रीत कुठला हिरो भारी वाटतं तर मला भरत जाधव सर भारी वाटतात. त्यांची ॲक्टिंग आणि त्यांचं जे काम आहे ते तर भारी आहे, पण ते माणूस म्हणून पण मला भारी वाटतात. आता ते सांगायचा किस्सा असा आहे की माझे एक मित्र आहेत सचिन जाधव सर म्हणून. त्यांची फिल्म आहे तेंडल्या. त्यांचा एक आता उपक्रम चालू आहे तेंडल्या आपल्या दारी, म्हणजे ते फिल्म्स प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये ते पोहोचवतात. ओके. मग ते जे उपक्रम होतं त्याचा एक प्रेस कॉन्फरन्स झाला कोल्हापूरमध्ये. तिथं राजशेखर सर होते, स्वप्नील राजशेखर सर होते, परत भरत जाधव सर होते. त्यांनी ती फिल्म पूर्ण बघितली आणि लोक म्हणतात ना की साऊथमधले हिरो खूप भारी आहेत, ते मदत करतात सगळ्यांना असं तसं, आपल्या मराठीत कोण मदत करत नाही आणि म्हणजे पुढे जाण्यास कोण मदत करत नाही, मालकी असतात, पायकी असतात मराठी लोक. हा ज्यावेळी मी भरत जाधव सरांबद्दल ही गोष्ट ऐकली ना, मला पर्सनली खूप भारी वाटली. म्हणजे एक माणूस म्हणून तरी साधारण 1 महिन्यानंतर सरांना परत बोलवण्यात आलं, सचिन सरांना, आणि त्यांनी काही शोज दिले त्यांना. आणि त्याच्यातून दुसरी गोष्ट त्यांनी अशी एक अमाऊंट दिली जी मी आता सांगू शकत नाही, कारण ह्या गोष्टी त्यांनी सांगूच नका असं म्हटल्यात. पण झालं असं की स्वप्नील राजशेखर सर जे होते त्यांनी ती पोस्ट लिहिली, त्यांना ते राहावलं गेलं नाही, आणि त्याच्यानंतर ते भरपूर म्हणजे पेपरनं त्यांनी वगैरे कव्हर केलं. पण ज्यावेळी मी हे बघितलो, मला म्हणजे इतकं भारी वाटलं ना की या मराठी इंडस्ट्रीतल्या असे भरपूर कलाकार आहेत. आता ह्या सरांनी ही एवढी मदत करून ते सांगू नका म्हणतायत, जी जगासमोर येत नाहीये, मराठी लोकांच्या समोर येत नाहीये, पण असे पण लोक इंडस्ट्रीत आहेत. ओके. हा, आता भरत जाधव सरांचं माझ्यासमोर म्हणजे मला गोष्ट कळाली ती, म्हणून मला कळालं. पण ह्याच्या आधी त्यांनी किती लोकांना मदत केली असतील. बरोबर आहे. बाकीचे आर्टिस्ट, बाकीचे जे मराठीत कलाकार आहेत त्यांनी पण कितीतरी लोकांना मदत केली असतील. हा, फक्त ते जगासमोर येत नाही असं होऊ शकत नाही की ती लोक मदत नाही करत. त्यांचं समोर येतं, त्यांचे PR होतं, त्या सगळ्या गोष्टी. आपल्या इकडच्या गोष्टी समोर येत नाही असं नाही विचार करून चालत नाही यार मराठीचे कलाकार असं मदत करत, असं होऊ शकत नाही. मला भरत जाधव सरांबद्दल इतकं भारी वाटलं ना. कलाकार म्हणून तर पहिल्यापासून आवडतच होते, पण एक माणूस म्हणून तर लय भारी वाटलं. ओके. एकदम भारी, एकदम भारी. त्यामुळे मी पण त्यांना एक थँक्यू म्हणू शकतो. हा एक्सपिरियन्स होता मला. ओके. वीरू, आता म्हणजे तू झाला, मी झाला, किंवा आपल्यासारखे बरेच क्रिएटर आहेत की ज्यांना आज सगळीकडून खूप वाह मिळते, पैसा मिळतोय, ते पाहून बाकीच्या पण बऱ्याच लोकांना या फील्डमध्ये यायचं आहे, त्यांना सुरू करायचं आहे. पण मग त्यात प्रॉब्लेम हा येतो की त्यांना समजत नाही की कुठून नेमकं सुरुवात केली पाहिजे, किंवा ते मोटिवेशन नाही मिळत त्यांना. मग त्यांच्यासाठी तुझा काय मेसेज असेल? भरपूर लोकांचं ऐकलं आहे मी, जे जॉब करत आहेत, त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायचे आहेत, पण त्यांचं कारण काय असते की थकलो आहे, आता उद्या करू. ह्याला आळस म्हणण्यापेक्षा दुसरी गोष्ट काय नाही आहे. तुमच्यात ना एक कन्सेप्ट सांगतो, एक सेव्ड एनर्जी असते प्रत्येक व्यक्तीत. आता मी तर ह्याला हेच म्हणतं, बाकी लोक काय म्हणतात मला नाही माहिती. तुमची सेव्ड एनर्जी जर तुम्हाला बाहेर काढायची असेल ना, आता ती पहिला कशी काम करते हे सांगतो. दिवसभर तुम्ही थकला, तुम्हाला ऑफिसच्या खुर्चीवरनं उठता पण ना, एवढी तुमची ताकद संपून गेला. तुम्ही बाहेर येता आणि तुम्ही बघता की तुमची गाडी पंक्चर झाली, तर तुम्हाला चालत जायचं आहे, रात्री 12-1 वाजल्यात, आणि तुम्ही चालत गेला. चालत निघताना आता तुमची एनर्जी एवढी डाऊन आहे की तुम्हाला चालायचं पण होईना. रस्त्यावर तुमच्या मागे एक कुत्रं लागलं, आता तुम्ही पळणार. ती पळताना जी एनर्जी लागते, तो 80च्या स्पीडनं त्याच्या घरात जाणार. ती जी एनर्जी लागते ती तुमची सेव्ड एनर्जी असते. आता दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एक शेतकरी दिवसभर खूप थकला आहे, काम केला आहे, दिवसभर राब लाभला आहे, घरात जाऊन झोपला. आता त्याला इतकं अंग दुखतं आहे की दिवसभर भरपूर काम केलं त्यानं, अंग दुखतं आहे, त्याला उठायची कंडिशन नाही आहे, आणि कळालं की यार अचानक घर पेटलं आहे, आपलं आग लागलं आहे त्याला. आता तो त्या एनर्जीनं उठून पटकन ते आपलं घर विझवतो जे आग लागलं आहे ते, तेव्हा जी एनर्जी येते ती सेव्ड एनर्जी असते. फक्त त्याला थोडंसं पुश करणं गरजेचं असतं. एक डेडलाईन पाहिजे एका व्यक्तीला की मला ह्या तारखेपर्यंत इतकं ग्रो व्हायचं आहे, भले तुम्ही एवढे व्हिडिओज अपलोड करायचं आहे. एखाद्या इंस्टाग्रामच्या क्रिएटरला ग्रो व्हायचं आहे, एखाद्या यूट्यूबवरती ग्रो व्हायचं आहे, त्याचं फिक्स एक डेडलाईन पाहिजे. मला या दिवसापर्यंत एवढं करायचं आहे तर करायचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःलाच एक डेडलाईन देता ना, त्यावेळी त्या गोष्टी कंप्लीट होतात. नाही झाले तर 80% तरी तुम्ही कंप्लीट करशीला. पण आजचं उद्याचा प्रभाव बघू, आज हे लागलं, उद्या ते लागलं, कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही आहे तुमच्या सक्सेसशिवाय. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की स्वतःला काहीतरी डेडलाईन द्या आणि त्या हिशोबाने ॲक्शन घ्या. जोपर्यंत आपण स्वतःला पुश करत नाही तोपर्यंत गोष्ट ते फॉलो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. हां, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एक अट्रॅक्शन शब्द आहे, अट्रॅक्शनमध्ये ॲक्शन शब्द आहे. ॲक्शन घ्या. घरात बसूनच विचार मी एवढं होणार आहे, तेवढं होणार आहे, एवढं होणार आहे, काय होणार आहे, काय केल्याशिवाय काय होणार नाही. आणि ॲक्शन घ्या, समजा ॲक्शन घ्या. ओके.
पण ते सुरुवात करा, ऍक्शन करा, ऍक्शन घ्या, ऍक्शन ते महत्वाचं आहे. बरोबर. की वीरू, आता तू जे काही काम करतोय त्यातून बऱ्यापैकी पैसे भेटत असतील, चांगले मिळत आहेत, तर तू स्वतःसाठी अनेक गोष्टी घेतल्या असतील, तर अशी कुठली गोष्ट आहे का की ती घेतल्यानंतर तुला खूप जास्त भारी वाटलं होतं या पूर्ण जर्नीमध्ये? कॅमेरा. ओके. काय झालं होतं, DSLR कॅमेऱ्यामध्ये फोटो काढायचा एक क्रेज आला होता. आता जे सोशल मीडियाचं जे क्रेज आहे ना ते काहीच नाही आहे. तुम्हाला माहीत असणार, पप्या गायकवाड एक कोणी क्रिएटर होता, त्याचं ज्या लेवलला क्रेज होता ना, मला नाही वाटत आता कुठल्या क्रिएटरने ती केला पण असेल. आज मी त्यांना फॉलो करतो, त्यांच्याशी बोलतो वगैरे, पण मी त्यांचा त्यावेळी फॅन होतो. त्यामुळे ह्या व्यक्तीचे फॉलो रिक्वेस्ट ह्यांना फॉलो टाकतात फेसबुकवर, लय हाय लेवलला डिमांड होतं त्यांना. त्यावेळी ना मला कॅमेऱ्यात फोटो काढायचे होते. मी व्यक्तीला विचारलं, त्यांनी नाही म्हटलं सरळ, कारण का आम्ही दिसायचं पण असं नाही की आम्हाला कोण किंमत पण द्यायची नाही. त्यांनी नाही म्हटलं. मी म्हटलं यार कॅमेरा घेतला ना तर तो आपला जो बॅकग्राऊंडला ब्लर असतो ना, तो जी इमेज येईल ना ते आपल्या स्वतःच्या कॅमेऱ्यात येईल. मग मी ज्यावेळी कॅमेरा घेतलो ना, मी लय रडलेलो 800D कॅमेरा घेतल्यानंतर. कारण का माझा पहिला फोटो मागणं ब्लरनेसनं कसा दिसतं, लय भारी वाटलेलं त्यावेळी पहिला कॅमेरा घेतल्यानंतर. मला तीच आजपर्यंत, मी त्याच्यानंतर भरपूर स्वप्न बघितलेली, मोठी गाडी पण घेतली नंतर, पण ते जेवढं घेतल्यानंतर आनंद झाला होता तेवढं बाकी कुठल्या गोष्टीत नाही झाला. आज त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीनं माझ्याकडे कॅमेरा आहेत दुसरे, पण तो 800D कॅमेरा जो होता पहिला कॅमेरा, लय भारी कॅमेरा होता माझ्यासाठी कॅमेरा. ओके. आणि अजून एक गोष्ट आहे जी घेतल्यानंतर मला लय आनंद झाला होता, ती म्हणजे माझी पहिली सायकल. आणि ती सायकल मी अशी घेतली होती की माझ्या लाईफमध्ये माझी पहिली सायकल कशी घेतलेलो, मी ज्यावेळी शाळेला जात होतो, साधारण 8वी-9वीची गोष्ट आहे, मी बूम सायकल बघितली. बूम सायकल एक होती त्यावेळी, भारी वाटली मला ती सायकल. काळी बूम सायकल घ्यायची होती, त्यासाठी मी पैसे एकत्र करत होतो. आमच्या घराच्या मागे एक जैन बस्ती आहे, आजही आहे. त्या जैन बस्तीचं शिखरचं बांधकाम चालू होतं. त्याची एक छोटीशी कमिटी असेल, त्यात एक डब्बू काका म्हणून एक व्यक्ती होता. त्यांनी मला ते काम दिलं होतं. मी एक 3-4 महिने त्या बांधकामाला पाणी मारलं, सकाळ संध्याकाळ दुपारच्या वेळ असेल त्यावेळी. ते 3 महिन्याचे मला वाटलं की 3 महिन्याचे मिळून मला एक 3-3.5 हजार रुपये मिळतील, कारण का 3,500ची सायकल होती. त्यावेळी मला फक्त 2200 रुपये मिळाले. आता मला थोडेफार पैसे कमी पडलेले आणि मी त्या जे शिखर होतं त्याच्याच मागं जाऊन रडत बसलेलो. आणि तिथे काकी होत्या आणि काकीला माहीत होतं मला सायकल, मी रोज जाऊन बोललो की काकी मला सायकल घ्यायचं. ते आजोबा आले. आजोबा म्हणले की काय रे, काय पैसे कमी पडले? तर मी नाही म्हटलो. मग काय झालं आहे तुला? तर ते काकीनं बोलले की त्याला सायकल घ्यायचं होतं आणि तुम्ही पैसे कमी दिला. मग त्या ज्या हिशोबाने मला त्यांनी दिलं होतं काम, त्या हिशोबाने त्यांनी जास्तच पैसे दिले. त्याचे एक 1500-1600 रुपये होत होते, पण त्यांनी मला ऑलरेडी 2200 रुपये दिलं होतं. तर ते आज काका नाही आहेत दुर्दैवानं ह्या जगात, पण त्यांनी मला त्यावेळी 3,500 रुपये दिले होते, ज्यांनी त्यांनी बोललेले की हिथं कोणाला काही सांगू नकोस. मी जाऊन सायकल घेऊन आलो त्यांना. ते आता फक्त ते 2-3 वर्षापूर्वी गेले या जगातनं, पण त्यांनी मला तेवढी मदत केली होती. आणि त्यामुळे माझ्या घरात पहिली सायकल मी कमवलेल्या पैशाने आली. ओके. हां, बरं. आता काय अपकमिंग प्रोजेक्ट्स काय चालू आहेत? आता नवीन एक गाणं आहे. मागच्या वर्षीचं म्हणजे याच वर्षी जानेवारीमध्ये गाणं रिलीज झालं होतं, जीवाचं रान म्हणून. खूप चांगलं चाललं ते. त्याला 3 मिलियन व्ह्यूज झाले. माझ्यासाठी 3 मिलियन व्ह्यूज भरपूर आहे. तर खूप जास्त आहे. 30 लाख लोक आहेत. आणि त्याच्यावर 1 लाखपेक्षा जास्त रील्स बनले. एक नॉर्मल क्रिएटरनं ज्यानं गाणं बनवलं त्याच्यावरती 1 लाख रील्स बनवणं म्हणजे खूप चेष्टेची गोष्ट आहे. माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या क्रिएटर्स ही छोटी गोष्ट असतील, पण माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. त्याच्या सक्सेसनंतर मी एक 7-8 महिन्यानंतर आता एक गाणं घेऊन येतं. तुम्ही इंद्रवज्र बघितलं? इंद्रवज्र, इंद्रधनुष्य माहिती आहे. इंद्रवज्र काय असतं? इंद्रवज्र ही एक अशी कन्सेप्ट ना, ही खूप कमी लोकांना दिसते. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असतात ना, त्यांनी कधी कधी कॅप्चर्स मुवमेंट करतात, ह्या गोष्टीला कॅप्चर करतात. तुमच्या अवती एक इंद्रवज्र तयार होतं. ज्यावेळी मी ज्यावेळी वाचलं होतं ना, त्यावेळी मला थोडाफार डाटा मिळाला. ज्यावेळी तुम्ही उभारलेल्या 42 अंशात ज्यावेळी सूर्य असतो, ज्यावेळी तुमचा प्रकाश तुमच्या बॅकएंडला पडतो. आणि माझ्या ट्रेलरमध्ये ना एक डायलॉग आहे, निसर्गाचा राग आणि निसर्गाचं सौंदर्य हे दोन्ही ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी इंद्रवज्र दिसतो. इंद्रधनुष्य हा आकाशात दिसतं जे आपण बघतो, पण इंद्रवज्र जमिनीवर दिसतो. जमिनीवर अर्थात जमिनीवर उतरलेल्या ढगात.
पण त्यावेळी इंद्र म्हणजे निसर्गाचा राग म्हणजे ढग कडाडणे, पावसाचं वातावरण आहे आणि निसर्गाचं सौंदर्य म्हणजे ज्यावेळी जमिनीवर ढग उतरतात, ज्यावेळी तुम्ही वरती उभारता, म्हणजे जसं कोकणकडा घेतला, कोकणकड्यावर जास्त इंद्रवज्र दिसतो, तिथं जाऊन तुम्ही उभारला तर ज्यावेळी तुमचा 42 अंश कोनात सूर्य असतो, तुमच्यावर प्रकाश पडतो, तर तो इंद्रवज्र तुमच्या भोवती दिसतो, तुमच्या सोबत एक औरा तयार होतो. हां, आणि एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला जर बघितलं तर तुमच्या भोवती पण एक इंद्रवज्र तयार झालेलं असतं उलटं. ह्या कन्सेप्टवर ती स्टोरी आहे. आणि ती स्टोरी अशी आहे की एक नंदीवाला माहीत असेल, एक नंदीवाला घरी येतो, नंदी घेऊन भविष्य सांगणार. हां, तो भविष्यवाणी करतो छोटीशी की तुझा पार्टनर ज्यावेळी तुला मिळेल किंवा भेटेल त्यावेळी तुला इंद्रवज्र दिसेल. मग त्यात हिरोईन जी आहे, जी ती शेळी मेंढरी वगैरे घेऊन डोंगरावरती जाते, हिरो आहे तो मसरं वगैरे राखतो. मग ह्या दोघांचं भेट होते की नाही होते, त्या नंदीवाल्याची भविष्यवाणी खरी होती की नाही होते, हे त्या गाण्यात आहे. मग मला असं वाटतं तुम्ही ते गाणं बघितलं पाहिजे. जर इंद्रवज्र कधी माहीत नसेल ना तर इंद्रवज्र बघा. इंद्रवज्रासारखं म्हणजे खूप म्हणतात की लोक नशीबवान आहे, खूप नशीबवान लोक असतात ज्यांना इंद्रवज्र दिसतं. तुझ्या व्हिडिओमध्ये, तुझ्या गाण्यामध्ये तर बघायलाच नाही गाण्यामध्ये तर बघायला मिळेल. आणि आजपर्यंत ती कन्सेप्ट कुठल्या फिल्ममध्ये वगैरे नाही आहे. मला माझ्या बघण्यात तर नाही आहे. फॉरेनच्या वेरेनच्या कुठल्या तरी असतील किंवा आपल्या असतील तर मला माहीत नाहीत का. ओके. तर पहिल्यांदाच मी पण पहिल्यांदाच हा शब्द ऐकला म्हणजे. आणि मला असं वाटतं की आपली जी ऑडियन्स असेल त्यांनी पण बऱ्यापैकी पहिल्यांदाच ऐकलं असेल, पण ते बघायला मिळेल तुझ्या गाण्याला. गाणं ऑलरेडी आलंय. ओके. आमच्या म्युझिक प्रोडक्शन चॅनलवरती, जकास भाऊ म्युझिक म्हणून आहे. मागचं म्हणजे जीवासरान ज्या चॅनलवर होतं ते त्याच गाण्यावर त्याच चॅनलवर आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर गाणं बघितलं नसेल तर पूर्ण जाऊन बघा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, रील्स अपलोड नाही करायला जमत असेल तर तुम्ही फोटोज अपलोड करा त्या गाण्यावरती. स्टोरीज टाकू शकता, प्रमोट करू शकता. तेवढीच मला मदत होऊन जाईल तुमची. नक्कीच, 100%. आणि आपली जी काही ऑडियन्स आहे त्यांना पण मला सांगायचं आहे की वीरू खूप छान काम करतोय. आणि दरवेळेस मी ज्यावेळेस त्याला भेटतो ना त्यावेळेस त्याची एनर्जी खूप नेक्स्ट लेवल असते. आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या त्याच्याकडनं शिकायसारख्या असतात. आणि मलाही असं वाटतं की या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हालाही तो एक्सपिरियन्स नक्कीच आला असेल. आणि त्याचं जे काही नवीन गाणं आलेलं आहे इंद्रवज्र, गाण्याचं नाव सखे तुझं नाव आहे. ओके. सखे तुझं नाव. हां, ओके. तर हे गाणं तुम्ही त्याचे यूट्यूब चॅनल जे आहे झकास भाऊ म्युझिक यावरती जाऊन नक्की बघा. आणि जेवढे काही तुमचे फ्रेंड सर्कल असतील त्या सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. आणि आपण वीरू पुन्हा एकदा भेटूया नक्कीच नेक्स्ट टाइमला, की ज्यावेळेस तुझा एखादा सिनेमा आलेला असेल किंवा एखाद्या मोठ्या शोमध्ये, एखाद्या बिग बॉसमध्ये तू एंट्री केलेली असेल. नक्कीच. तर तुझ्या पुढच्या प्रवासासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आमच्या टीमकडून. थँक्यू. आणि श्रीमंत परिवाराकडून थँक्यू. श्रीमंत व्हा या यूट्यूब चॅनलला माझे जर कोण ऑडियन्स आले असेल तर तुम्ही 100% या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का या चॅनलवरती खूप साऱ्या गोष्टी अपग्रेड झालेल्या आहेत आणि खूप भारी कॉन्टेंट आहे. अलीकडचे कॉन्टेंट तर खूप भारी आहेत. तर त्यामुळं मला असं वाटतं की श्रीमंत दादाच म्हणतो मी, त्याचं नाव योगेश आहे. तर पण ते खूप मनाने श्रीमंत आहेत, खूप भारी व्यक्ती आहे. आणि ह्या व्यक्तीनंच माझा पहिला पॉडकास्ट घेतला होता. हां, आणि आनंद आहे मला. आनंद म्हणजे काय, मला भारी वाटतं की त्यावेळेच्या कॉन्फिडन्समध्ये ना ह्यावेळेच्या कॉन्फिडन्स लय पुढं आहे मी. मग ह्याचं श्रेय सरांना जातं. नाही. आणि दरवेळेस तू ज्यावेळेस नवीन काहीतरी मोठं काम करशील तर दरवेळेस आमच्या चॅनलला पॉडकास्ट दे. अरे नक्की. त्याला काय देवा, 100%. तर थँक्यू सो मच. थँक्यू दादा. थँक्यू सर.